नमस्कार मंडळी, आतापर्यंत तुम्ही स्वीट कॉर्न खाल्लं असेल, म्हणजे आपलं मक्याचं कणीस खाल्लं असेल, पण कधी ह्याच्या आधी तुम्ही बेबी कॉर्न खाल्लंय का, की जे रॉ फॉर्ममध्ये किंवा छोटं असतानाच खाल्लं जातं. तर ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की आपण आता KVK बारामती याच्या या ठिकाणी कृषी प्रदर्शनासाठी व्हिजिटला आलो आणि त्या ठिकाणी हा डेमो प्लांट आहे आपला. PAC 792 ही बेबी कॉर्नची व्हरायटी आहे आणि या ठिकाणी प्लांट बघा तुमचा हा किती छान प्रकारे ग्रो केलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला सॅम्पलसाठी बेबीकॉर्नचे पण हे मिळणार आहे. तर मी तुम्हाला आता दाखवणार आहे की आपण बेबीकॉर्न कसं हार्वेस्ट केलं जातं. याच्या आधी कधी तुम्ही बेबीकॉर्न पाहिलंय का? तुम्ही आपलं स्वीटकॉर्न तर खाल्लंच असेल, पण बेबीकॉर्न कधी खाल्लंय का? आणि तो प्लांट कसा असतो, त्याचं हार्वेस्टिंग कसं केलं जातं हे माहिती आहे का? तर मी तुम्हाला दाखवतो चला. तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की हे पहा, हा आपला बेबीकॉर्न आहे, हा पूर्णपणे मॅच्युअर झाला आणि हार्वेस्टिंगसाठी रेडी आहे. तर तो आता आपण त्याला हार्वेस्ट करणार आहे. हे पहा, आता आपला बेबीकॉर्न आपण पूर्णपणे असा हार्वेस्ट करून घेतलेला. आता त्याला आपण हे करणार आहे, जसं आपण स्वीटकॉर्नला हे करतो ना, सोलून घेतो, त्याच प्रकारे आपण आता त्याला हे करून घेणार आहे, सोलून घेणार आहे. हे पहा, अशा प्रकारे आपला बेबीकॉर्न आपण हे करून घेतो. याच्या आधी कधी तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तोपर्यंत की तुम्ही ह्याच्या आधी कधी स्वीटकॉर्न तर खाल्लंच असेल, तर बेबीकॉर्न कधी खाल्ला आहे का आणि तो कशा प्रकारे हार्वेस्ट केला जातो हे तुम्हाला माहिती आहे का? हे पहा, तर ह्यामध्ये तुम्हाला दिसेल, हे पहा किती छान आणि असं सुंदर असा बेबीकॉर्न आहे. हे पहा, किती सुंदर असा बेबीकॉर्न आहे. आणि आता तुम्ही तो टेस्ट कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवतो टेस्ट करून. आता बघा, आता हा बेबीकॉर्न स्वीट आहे आणि खूप छान टेस्ट आहे. PAC 792 व्हरायटी आहे, 40 ते 45 दिवसांमध्ये मॅच्युअर होते. आणि हा डेमो प्लांट तुमच्या समोर आहे. हे पहा, ह्याची हाईट पण किती जास्त आहे. आणि या बेबीकॉर्न खायला एन्जॉय.